नवी मुंबईत आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड। समता सैनिक दलाचा सच्चा सैनिक योद्धा DS सूर्यवंशी यांना अखेरचा मानवंदना। नवी मुंबई शहरातील आंबेडकरी चळवळीचा एक निर्भीड, तडफदार आणि बुलंद आवाज अखेर शांत झाला। समता सैनिक दलाचे निष्ठावंत सैनिक, भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील प्रभावी नेतृत्व DS सूर्यवंशी यांचे वयाच्या 75व्या वर्षी दुःखद निधन झाले। प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना ऐरोली येथील इंद्रावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शनिवारी 27 डिसेंबर 2025 सकाळी 10:30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची बातमी पसरताच नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ शोकसागरात बुडाली। DS सूर्यवंशी हे सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची अतूट निष्ठा होती। बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात त्यांनी लेफ्टनंट व अनेक राजकीय नेते, समाजसेवक व आंबेडकर संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 सुना आणि 1 नातू असा परिवार आहे। त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण आंबेडकरी चळवळीचे अपूर्णीय नुकसान झाले आहे। DS सूर्यवंशी यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, शिस्त आणि विचारांची जिवंत शाळा होती। ते देहाने गेले असले तरी त्यांनी दिलेल्या लढ्याचा वारसा आणि विचारांची मशाल पिढ्यानपिढ्या पेटत राहील अशा भावना अंत्यविधीवेळी सर्वत्र व्यक्त होत होत्या। आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत। नवी मुंबईमध्ये हा रबाळेचा स्मशानभूमी आहे। त्या ठिकाणी समता सैनिक दलाचे मेजर म्हणून सूर्यवंशी सर होते, त्यांचं निधन झालेलं आहे। हा संपूर्ण जनसमुदाय त्यांच्या अंतिम विधीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याबरोबर बोलण्यासाठी नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे सर आहेत। तर काय सांगणार आहात? संपूर्ण आयुष्य चळवळीमध्ये घातलेला एक व्यक्ती आज आपल्यातून निघून गेलाय, काय सांगा? आमच्या पंचशील नगरामध्ये वास्तव्यास आल्यानंतर दिगंबर सूर्यवंशी हे पहिल्यांदा पंचशील उन्नती मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी समता सैनिक दलामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लेफ्टनंट कर्नल ह्या पदापर्यंत त्यांची त्या ठिकाणी, त्यानंतर बौद्धाचार्य, विविध अशा याच्यावर त्यांनी चळवळीमध्ये काम केलेलं आहे। एक आंबेडकरी चळवळीतला खूप संवेदनक्षम अशा प्रकारचा कार्यकर्ता आता आपल्यातून गेलेला आहे। ती पोकळी भरून न येण्यासारखी आहे। त्यामुळे दिगंबर सूर्यवंशी यांच्या पश्चात असलेले 2 मुलं, 2 मुली, हा जरी त्यांचा संसाराचा गाडा असला तरी आपण पाहतोय की अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेला जो आंबेडकरी जनसमुदाय आहे, हा जनसमुदाय निश्चितपणे त्यांनी केलेलं जे काम आहे त्या कामाची पावती आहे। आणि मी तमाम नवी मुंबईकरांच्या वतीने DS सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि समता सैनिक दलाचं काम आता तरुणांनी हातामध्ये घ्यावं आणि ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली जी संस्था आहे ही निश्चितपणे देश पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढवावी अशा प्रकारचं आवाहन देखील करतो। काय सांगणार आहात? आपण वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्व या ठिकाणी करताय। आज तुम्ही ऐरोलीमध्ये एक स्थानिक आहात आणि समता सैनिक दलाचे एक मेजर म्हणून होते। संपूर्ण आयुष्य त्यांनी चळवळीसाठी घातलेले आहेत। काय सांगाल आजचा या दुःखाच्या? जर आपण सूर्यवंशी साहेबांचा कार्यकाल पाहिला, मलाही ते भेटलेले आहेत बऱ्याच वेळेस, बऱ्याच सभेमध्ये मी त्यांना भेटलेलो आहे। आणि त्यांचं जे काम आहे आणि ज्या पद्धतीने ते मनापासून, म्हणजे असं काही त्याच्यावाटी बेनिफिट्स भेटतील किंवा काय त्याचे आपल्याला फायदे होतील हे न बघता फक्त बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांनी चालू करून दिलेली आपल्याला 13 मार्च 1927 मध्ये SSDची स्थापना झाली। आज कदाचित समता सैनिक दल नसता किंवा समता सैनिक दलाची स्थापना झाली नसती तर कदाचित आमच्यासारखी मुलं आज लंडनला जाऊ शकली नसती। त्यामुळे आम्ही जे पण आहोत आज याच्या पाठी समता सैनिक दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, सैनिकाचा तेवढाच अधिकार आहे। आमच्यावरही, आमच्या कार्यावरही आणि आम्ही जेही करतोय त्याच्यापाठी त्यांचा तेवढाच हातभार आहे आणि त्यांचा तेवढाच भाग पण आहे असं मी म्हणेल। उमेदवार होते विधानसभेचे विक्रांत चिकणे सर आहेत।
तर काय सांगाल आज संपूर्ण नवी मुंबई या ठिकाणी आलेला आहे, दुःखाचा एक डोंगर कोसळलेला आहे, काय सांगणार? नक्कीच आपण बघाल आज सूर्यवंशी सर आमचे मेजर समता सैनिक दलाचे आज त्यांचा अंत्यविधी. खूप दुःख वाटतंय की इतक्या सर्वांना सपोर्ट करणारे आज चांगले एक नेतेच म्हणू आम्ही त्यांना, ते इथून गेलेले आहेत. आज आम्ही त्यांना वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईतर्फे श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून उभा राहायची शक्ती बुद्धचरणी द्यावं हीच प्रार्थना करतो. त्याचबरोबर आज बघाल तुम्ही महाराष्ट्रातून कोण्याकोपऱ्यातून लोक आलेले, हे त्यांनी कमवलेलं प्रेम आहे हे आज त्यांच्या पाठी आहे. मी एवढंच बोलेल आणि त्यांच्या परिवाराला परत एकदा आम्ही भेट देऊ आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यांचा जो योगदान आहे चळवळीसाठी म्हणून हा संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घातलेलं आहे. फक्त नवी मुंबई पुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे धम्माच्या कार्यक्रम असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी ते स्वतः मेजर म्हणून सैनिकांची तिकडे घेऊन जाण्याची त्यांनी स्वतः जबाबदारी घेत होते आणि आयुष्यभर या चळवळीसाठी त्यांनी घातलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जे आलेले लोक आहेत त्यातूनच पाहायला मिळतोय की त्यांचं चळवळीसाठी किती मोठं योगदान आहे. कॅमेरामॅन किरण वाटेसह मी विशाल टोणगे, नवी मुंबई.